नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा। गुरुवार दिनांक 2 ऑक्टोबर 2025 रोजी भारतीय बौद्ध महासभा तालुका तळा आणि तळा तालुका बौद्धजन सेवा संस्था रजिस्टर रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने तळा तालुका डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक तळा येथे सम्राट अशोका विजयादशमी तथा 69वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला। सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तळा तालुका बौद्धजन सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष तसेच भारतीय बौद्ध महासभा रायगड जिल्हा दक्षिण आणि तळा शाखेचे माजी अध्यक्ष विजय सोनू जाधव तर स्वागताध्यक्षपदी तळा तालुका बहुजन सेवा संस्थेचे विद्यमान अध्यक्ष हरिश्चंद्र माळी होते। या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून तळा तहसीलचे नायब तहसीलदार तथा निरीक्षण अधिकारी नागेश शेगोकार उपस्थित होते। धम्मचक्र प्रवर्तन दिनाचं औचित्य साधून तळा तालुका बहुजन सेवा संस्थेच्या वतीनं प्रथमतः स्मारक परिसरात उपस्थितांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। तदनंतर मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध आणि महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचं पुष्पपूजन, दीपपूजन आणि सुगंधी पूजन करण्यात आले। तदनंतर भारतीय बौद्ध महासभेचे माजी अध्यक्ष आणि बौद्धाचार्य भीमराज जाधव तसेच माजी कार्यालयीन सचिव बौद्धाचार्य केशव लोखंडे यांनी उपस्थित भीम अनुयायी यांच्या समवेत बुद्धपूजा पाठ संपन्न केला। यावेळी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समता सैनिक दल आणि उपस्थित भीम अनुयायी यांच्या वतीनं मानवंदना देण्यात आली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारतीय बौद्ध महासभेचे माजी सरचिटणीस प्रकाश गायकवाड यांनी केले। यावेळी दोन्ही संस्थेच्या वतीनं उपस्थित प्रमुख पाहुणे भारतीय बौद्ध महासभेचे विद्यमान महिला आणि पुरुष जिल्हा पदाधिकारी तसेच उपस्थित मान्यवर, सर्व गावप्रमुख, महिला आणि पुरुष यांचा पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला। यानंतर प्रमुख पाहुण्यांचे आणि उपस्थितांचे मनोगत झाले। या प्रसंगी ज्यांचे समाजसेवा तसेच स्मारक निर्मितीसाठी मोठे योगदान आहे असे सेवा संस्थेचे खजिनदार दिवंगत केशव लोखंडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। तळा तालुका बौद्धजन सेवा संस्था रजिस्टर रायगड यांच्या वतीने सेवानिवृत्त कर्मचारी आणि भारतीय बौद्ध महासभेचे माजी कार्यालयीन सचिव केशव लोखंडे कुडे यांनी आपल्या मांदाड हायस्कूल येथील प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले। तसेच महेंद्र गायकवाड बामणघर सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या कुटुंबियासह शाल, भेटवस्तू आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। त्यानंतर तळा तालुक्यातील 10वी-12वी पदवीधर तसेच विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या एकूण 48 गुणवंतांचा सत्कार तळा तालुका बहुजन सेवा संस्थेच्या वतीनं करण्यात आला। यामध्ये तळा येथील जान्हवी रमेश साळवे हिने मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या 10वीच्या परीक्षेमध्ये 92.40% गुण मिळवून तळा तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला। या विद्यार्थिनीच्या डोक्यावर वडिलांचं छत्र नसताना तसेच आई मोलमजुरी करून घरखर्च चालवत असताना तिने अथक मेहनत घेऊन हे यश संपादन केले आहे। तसेच शेनवली येथील रोहन मीनाक्षी गायकवाड हा विद्यार्थी देखील गरीब कुटुंबातील असून त्याची आर्थिक परिस्थिती ही हालाकीची असल्यामुळे या दोन्ही विद्यार्थ्यांना तळा तालुका बौद्धजन सेवा संस्थेने पुढील शिक्षणाकरिता दत्तक घेऊन त्यांचा 2 वर्षासाठीचा शैक्षणिक खर्चाचा भार उचलला आहे। यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय सोनू जाधव यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या कार्याचा तसेच सेवा संस्थेच्या कार्याचा आढावा घेत भविष्यात देखील या दोन्ही संस्था हातात हात घालून काम करतील असा विश्वास व्यक्त केलाय। शेवटी सर्व उपस्थित भीम अनुयायी यांच्या वतीनं सरंतय झाले। केशव लोखंडे यांच्या दानातून उपस्थितांना भोजनदान करण्यात आले। या कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभेचे सर्व माजी पदाधिकारी, तळा तालुका बौद्धजन सेवा संस्था रजिस्टर रायगड या संस्थेचे सर्व पदाधिकारी, विशेषतः मुंबईकर बहुसंख्येने उपस्थित होते। या वर्षामध्ये तळा तालुका बौद्धजन सेवा संस्था रजिस्टर रायगडने वृक्षारोपण, खांबवली आदिवासी वाडी येथील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचं वाटप, तळा तालुक्यातील 2 विद्यार्थी दत्तक घेणे आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ असे 4 उपक्रम हाती घेतले आहेत। याबद्दल सामाजिक स्तरातून सेवा संस्थेचे कौतुक होत आहे। या संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन उत्तम लोखंडे तर आभार दामोदर गव्हाणे यांनी मानले। सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स।